मागील काही दिवसापासून मी पाहत आहे वेगवेगळ्या समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये लोकसभा अध्यक्ष जे ओम बिर्ला आहेत यांच्यावर जो अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे, तो अविश्वास प्रस्ताव भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेला नाही. परंतु समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अविश्वास प्रस्ताव या शब्दाचा वापर केला चाललेला आहे, जे की सर्रास चूक आहे. येणाऱ्या परीक्षामध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार आहात? अविश्वास प्रस्ताव म्हणणार आहात, जे की चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये लोकसभा अध्यक्षावर कोणत्याही प्रकारचा अविश्वास ठराव मांडला जातो याची प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. मग लोकसभा अध्यक्षाला काढून टाकता येत नाही का? तर याचं उत्तर आहे अगदी बरोबर, हो, काढता येतं. पण काढण्याची जी प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे ती वेगळी आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 94C मध्ये अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लोकसभेच्या अध्यक्षाला काढून टाकता येतं आणि त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये पदच्युती उल्लेख केलेला आहे. बघा, अविश्वास ठराव नाही, कुठला शब्द वापरलेला आहे? पदच्युत. काढून टाकण्यासाठीची ही प्रक्रिया वापरण्यात आलेली आहे. पण मोठ्या प्रमाणात अविश्वास ठराव असं म्हटलं चाललेलं आहे, जे की चुकीचं आहे. मग काय आहे ही प्रक्रिया? याच्या संदर्भामध्ये आपणाला या ठिकाणी विचार करायचा आहे. अविश्वास ठराव म्हणजे काय आहे आणि पदच्युतीची प्रक्रिया रिमूव्हल काय आहे याचा विचार आपणाला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण माझं काम आहे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचता करणे. बऱ्याच दिवसापासून मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, पण प्रत्येक ठिकाणी अविश्वास ठराव असंच म्हटलं चाललेलं आहे. यामुळे आपला एक मार्क जाण्याची शक्यता आहे. म्हणून अविश्वास ठराव नाही तर पदच्युती ही प्रक्रिया कशी असते याची माहिती आता आपण घ्यायला चालू करू. अविश्वास ठराव कुणावर मांडला जातो? तर मंत्रिमंडळावर मांडला जातो. जे सरकारचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यावर अविश्वास ठराव मांडला जातो. मग पदच्युतीची प्रक्रिया कुणावर केली जाते? उदाहरणार्थ आता लोकसभा अध्यक्षावर केली जाते. लोकसभा उपाध्यक्षाला जर काढून टाकायचं असेल तर त्यावर सुद्धा पदच्युतीची प्रक्रियाच केली जाते. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, रिमूव्हल मोशन असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि नो मोशन कॉन्फिडन्स अविश्वास ठरावाच्या संदर्भामध्ये शब्द वापरण्यात आलेला आहे. हा फरक तुम्ही अगोदर लक्षात घ्या. मग आता नेमका अविश्वास ठराव कुणावर मांडला जातो आणि पदच्युतीची म्हणजेच रिमूव्हल मोशन कुणावर मांडलं जातं याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. अविश्वास ठराव हा मंत्रिमंडळावर मांडला जातो आणि पदच्युतीची प्रक्रिया ही लोकसभा अध्यक्ष, लोकसभा उपाध्यक्ष, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजेच भारताचा उपराष्ट्रपती याच्यावर सुद्धा अशाच प्रकारची पद्धत वापरली जाते. आता अविश्वास ठराव मंत्रिमंडळावर मांडायचा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मांडण्यात येईल? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 मध्ये मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मांडला जातो. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 94 मध्ये लोकसभा अध्यक्षावर अशा प्रकारचा ठराव मांडला जातो. किती? 94C या कलमामध्ये भारतीय लोकसभेच्या अध्यक्षाच्या पदच्युतीबद्दल, रिमूव्हल मोशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता जर समजा मंत्रिमंडळावर मांडलेला अविश्वास ठराव मंजूर झाला तर काय परिणाम पडतो? एखाद्या सरकारच्या मंत्रिमंडळावर जर अविश्वास ठराव दाखल झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. फरक लक्षात येतोय? अविश्वास ठराव जर समजा मंजूर झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मग त्यामध्ये पंतप्रधान सुद्धा येतील, म्हणजे पंतप्रधान जातील आणि त्यांचं मंत्रिमंडळ जाईल. पण समजा रिमूव्हल मोशन जर मांडण्यात आलेलं लोकसभेच्या अध्यक्षावर तर सरकार पडेल का? हो, सरकार पडणार नाही. मग परिणाम काय होईल? तर लोकसभा अध्यक्ष हेच फक्त पदावरून दूर होतील.
म्हणजे अविश्वास प्रस्ताव जर मंत्रिमंडळावर मांडला तर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल आणि रिमूव्हल मोशन जर समजा लोकसभा अध्यक्षावर मांडण्यात आलेला असेल तर फक्त लोकसभेचा अध्यक्ष हा काय होईल, पदावरून दूर होईल. अविश्वास ठराव जर समजा मांडायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही प्रकारची नोटीस द्यावं लागेल का मंत्रिमंडळाला मांडण्यासाठी? नोटीसीची गरज नाही. पण लोकसभेच्या अध्यक्षाला जर समजा पदावरून असेल तर 14 दिवसाची नोटीस त्यांना देणं गरजेचं आहे. बघा, लोकसभेच्या अध्यक्षाला रिमूव्हल मोशन जर मांडायचं असेल तर त्यांना 14 दिवसाच्या अगोदरची नोटीस देणं बंधनकारक आहे. मात्र मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर अशा प्रकारच्या कोणतीही नोटीस देण्याची त्यांना आवश्यकता नसते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, अविश्वास ठराव कुणावर मांडला जातो? मंत्रिमंडळावर मांडला जातो. लोकसभेच्या अध्यक्षावर काय मानला जातो? त्याला रिमूव्हल मोशन किंवा पदच्युतीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. जर समजा अविश्वास ठराव मांडला, मंजूर झाला तर काय होईल? मंत्रिमंडळ बरखास्त होईल. आणि इकडे जर समजा रिमूव्हल मोशन जर मांडण्यात आलेला असेल आणि तो जर मंजूर झाला तर फक्त लोकसभा अध्यक्षाचं पद रिक्त होईल. मोठा फरक पडेल का? नाही पडणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला सांगता येईल, रिमूव्हल मोशन जे आहे ते फक्त एका व्यक्तीच्या विरोधात मांडलं जातं, तर अविश्वास ठराव हा काय केला जातो? संपूर्ण मंत्रिमंडळावर मांडला जातो. अशा पद्धतीचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. सध्याची जी 18वी लोकसभा आहे त्या लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे ओम बिर्ला यांच्यावर काँग्रेस म्हणजेच विरोधी पक्षामार्फत असा ठराव मांडला चाललेला आहे. मग या ठराव मांडण्याची अनेक कारणे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगण्यात आलेलं आहे की सभापती काय करतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलण्यास संधी देत नाहीत. म्हणजे मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, बोलण्याला नकार दिला जातो. म्हणजे जर विरोधी पक्ष बोलत असतील तर त्यांचे माईक बंद केले गेलेले आहेत असे आरोप देण्यात आलेले आहेत. महत्वाच्या मुद्द्यावर त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाही असे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. एका पुस्तकावर चर्चा होती आणि ती चर्चा नाकारली, यामुळे हा मुद्दा बाहेर पडलेला आहे. विरोधी पक्षांनी काय केले मग, की हा ठराव मांडला आणि ठराव मांडण्याची प्रक्रिया ही कशी असते याची माहिती आपल्याला घ्यायचं आहे. ठराव मांडण्यासाठी लोकसभेच्या सदस्यापैकी 50 खासदारांनी, लोकसभा सदस्यांना आपण काय म्हणतो, खासदार म्हणतो, तर 50 खासदारांनी काय केलं पाहिजे, संमती दिली पाहिजे. सभागृहामध्ये उठून आपली संमती दर्शवली पाहिजे. पण या ठिकाणी जे हे ओम बिर्ला यांच्या विरोधात जो रिमूव्हल मोशन मांडलं चाललेलं आहे, 118 सदस्यांनी यांना संमती दिलेली आहे. अशा प्रकारचा लेखी ठराव घेऊन तो लोकसभा सचिवालयाकडे मांडण्यात आलेला होता. सुरुवातीच्या काळामध्ये लोकसभा सचिवालयानं याला विरोध दाखवला, कारण ह्या जुन्याच गोष्टी आहेत आणि जुन्या गोष्टीचं कारण तुम्ही दाखवू शकत नाही म्हटले. पण या प्रकरणामध्ये स्वतः लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करून ही प्रक्रिया पुढे नेण्याची परवानगी सचिवालयाला दिलेली आहे. सध्या लोकसभेचं जे अधिवेशन चालू होतं, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे याच्यावर चर्चा होणं शक्य झालेलं नाही. येत्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये याच्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि मग तो मंजूर होईल का रद्द होईल याचा विचार आपणाला काही दिवसांमध्ये करायचा आहे. पण माझं राज्यघटनेचा अभ्यास सांगतो की लोकसभा अध्यक्षावर जो प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तो नामंजूरच होईल. कारण लोकसभेमध्ये जर ठराव मंजूर करायचा असला तर तुमच्याकडं बहुमत असणं गरजेचं आहे, तुमच्याकडनं सदस्य असणे गरजेचे आहे. पण सध्या तरी तसं दिसत नाही, कारण भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा ठराव नाकारला जाण्याची शक्यता जास्त आहे. आता येऊ या प्रक्रियेकडे. नेमकी ही प्रक्रिया कशा पद्धतीने होते, तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 94C मध्ये अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, जर तुम्हाला ठराव मांडायचा असेल तर तो ठराव 50 सदस्यांनी मांडणं आवश्यक आहे. म्हणजे 50 सदस्याच्या परवानगीनं मांडणं आवश्यक आहे. या ठिकाणी 118 सदस्यांना परवानगी दिलेली आहे, त्याच्यामुळं हा नियम किंवा ही तरतूद जी आहे ते फुलफिल झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग आता ज्यावेळेस हा ठराव चर्चेत येईल त्यावेळेस लोकसभा अध्यक्षाचं नेमकं कर्तव्य असतं याचा विचार सुद्धा करावा लागेल. ज्यावेळेस हा ठराव चर्चेला येईल त्यावेळेस पीठासीन अधिकारी म्हणून ओम बिर्ला असू शकत नाहीत, कारण तसं भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. ज्यांच्या विरोधात
रिमूव्हल मोशन मांडण्यात आलेलं आहे तोच कसा त्या पदावर असू शकतो. म्हणून त्या दिवशी सभागृहाचं कामकाज कोण करेल? उपाध्यक्ष करतील, उपसभापती करतील. आणि तेही काही कारणानं जर गैरहजर असतील तर त्यांच्या ठिकाणी जो पीठासीन अधिकारी जो असतो तो त्या प्रक्रियेचं कामकाज पाहिल. म्हणजे लोकसभेचा अध्यक्ष त्यावेळेस त्या प्रस्तावाच्या वेळेस लोकसभा पदावर असणार नाही, सभापती पदावर असणार नाही. मग लोकसभेच्या सभापतीला सभागृहात हजर राहता येते का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. लोकसभेच्या सभापतीला सभागृहामध्ये हजर होता येतं. सभेत चर्चा करू शकतात का? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे ज्यावेळेस रिमूव्हल मोशन मांडलं जाईल त्यावेळेस ते चर्चेत सहभागी होऊ शकतील, आपलं म्हणणं मांडू शकतील. बरं, जर समजा वेळ आली मतदानाची आणि दोन्ही जर पद्धतीनं म्हणजे ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरोध जर दोन्ही पद्धतीने जर समजा मतदान समसमान झालं तर समसमान परिस्थितीमध्ये अध्यक्षाला निर्णायक मत कास्टिंग वोट देण्याचा अधिकार असतो. तसं मात्र या ठिकाणी त्यांना करता येणार नाही. पण त्यांना पहिल्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल. लोकसभा अध्यक्ष सामान्यपणे सभागृहामध्ये उपस्थित असतील, त्यांना पहिल्या फेरीमध्ये मतदान करता येईल कारण ते लोकसभेचे सदस्य देखील आहेत. पण निर्णायक मत त्यांना देता येणार नाही. निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? जो पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यावेळेस सभागृहामध्ये जो लोकसभेच्या सभापतीच्या जागी कार्यरत आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी निर्णायक मत देईल. पण ओम बिर्लाला या ठिकाणी मत देता येणार नाही. आता हा ठराव मांडण्यात आला, मग हा ठराव मंजूर कसा होतो? साध्या बहुमताने होतो का? तर साध्या बहुमताने हा ठराव मंजूर केला जात नाही. यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय आहे? तर याला साध्या शब्दामध्ये मराठी भाषेमध्ये प्रभावी बहुमत म्हटलं जातं. बहुमताचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या संदर्भात आपल्याला पुढच्या काही व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. पण या ठिकाणी इफेक्टिव्ह मेजॉरिटी प्रभावी बहुमत म्हणजे काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता बघा, प्रभावी बहुमत म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला लोकसभेच्या सदस्याचा विचार करावा लागेल. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 543. 543 याच्या अर्ध्यापेक्षा जास्त जर मत सभागृहाच्या प्रस्तावावर पडले तर तो मंजूर झाला का? तर असं नाही. ते झालं साधं बहुमत. मग प्रभावी बहुमत म्हणजे काय आहे? तर प्रभावी बहुमत म्हणजे आपल्याला असं सांगता येईल, जर सभागृहाची संख्या 543 इतकी असेल, 543 मध्ये त्या दिवशी किंवा या पिरियडमध्ये एक 10 सदस्य गैरहजर आहेत. 10 म्हणण्यापेक्षा आपण उदाहरणादाखल 13 घेऊया. आपण किती घेऊ? 13 सदस्य गैरहजर आहेत. मग प्रभावी बहुमत काढायचं कसं? तर प्रभावी बहुमत बरोबर सभागृहाची एकूण संख्या मायनस रिक्त असलेल्या पदाची संख्या. आता प्रभावी बहुमत बरोबर सभागृहाची एकूण सदस्य संख्या आपण किती विचारात घेतलेली आहे? 543 मायनस काय करायचं आहे? जे रिक्त पद आहेत जे 10 आहेत. मग आता 543 मधून 10 वजा जर केली तर 530 येतील. म्हणजे प्रभावी मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी याचा अर्थ आता काय होईल? 530 सदस्य. आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर त्या दिवशी सभागृहामध्ये 530 पैकी 510 उपस्थित आहेत, पण मतदान विचारात घेत असताना तुम्हाला 530 हाच आकडा विचारात घ्यावा लागेल, जे की 510 नाही. कारण स्पेशल किंवा प्रभावी मतदानाचा विचार करायचं झालं तर ती संख्या आपण 530 काढलेली आहे. आणि 530 पैकी जे मत पडेल त्या मताचा विचार या ठिकाणी करावा लागेल. आता ते मत कसं पडेल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. समजा प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात मतदान झालं तर आता 530 भागिले 2 करावं लागेल, कारण अर्धी संख्या काढावं लागेल. 530 भागिले 2 अधिक 1 म्हणजे 530 ला 2 ने भागावं लागेल आणि त्यामध्ये 1 अधिक करावं लागेल. आणि मग जर समजा अर्ध्यापेक्षा जास्त जर बहुमत पडायला असेल तर माझ्या मते साधारणतः 266 काहीतरी या ठिकाणी उत्तर येईल. जर या सदस्यांनी मतदान केलेलं असेल, ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं असेल तर या ठिकाणी
हा प्रस्ताव अध्यक्षाच्या विरोधात मांडलेला रिमूव्हल मोशन पदच्युतीचा ठराव मंजूर झाला असं समजावं लागेल. हा झाली लोकसभा अध्यक्षांना काढून टाकण्याची प्रक्रिया. आता जर तुम्हाला लोकसभा अध्यक्ष याच्याविषयी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. पण सध्या चर्चेत असलेल्या जो ही बाब आहे त्या बाबीचा विचार आपल्याला असं करता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.